संतांना बी विसरायचं नाही. मग काय करतात संत? संत काय करतात? उजळवयाला वाटा खरा खोटा निवाडा. खऱ्या खोट्याचा निवाडा करतात पहा संत. संत आणखीन काय करतात? जागृत ठेवतात. मनुष्याला जागृत ठेवतात. महाराजांनी दिलं परवा. काय सांगू आता संतांचे उपकार मग निरंतर जागृती. नेहमी जागृत ठेवतात पहा संत. आणखीन सांगते काय करतात? जगाच्या कल्याण जगाचा कल्याण संतांच्या मोठी हे कष्टविधी परोपकारी. आपला संपूर्ण देह जगाच्या कल्याणासाठीच ते कष्टविध असतात. जाग करतात ते संत असतात. जगतात ते जीव असतात. तुमच्या आमच्यासारखे जीव असतात. आणि या सर्वांना जर जगवितो तर ईश्वर परमात्मा असतो. विठ्ठल विठ्ठल म्हणून संतांना विसरायचं नाही. आता नंबर 3, माता पित्यांना विसरायचं नाही. माता पित्यांना का विसरायचं नाही? सकळ तीर्थाची अधुरे जे का माता पितरे.
आपले सर्व आई वडीलच असतात पहा. सगळे तीर्थ ज्या ठिकाणी एकत्र येतात ते ठिकाण कोणतं आहे? समुद्र. समुद्राच्या ठिकाणी सगळे तीर्थ एकत्र येतात पहा. जगातील त्रिभुवनातील सर्व तीर्थे समुद्राच्या ठिकाणी एकत्र येतात. आणखीन दुसरं ठिकाण कोणतं आहे? तीर्थ मध्यान्ह काळी येथे पुंडलिका जवळी. पंढरीशी पांडुरंग परमात्मा पुंडलिक जवळ दुपारी मध्यान्ह काळी येतात. नुसतं चंद्रभागा डोळ्याने पाहिले तरी जगातील सर्व तीर्थांचं दर्शन एकदा घडतं पहा. चंद्रभागा डोळ्याने पाहिली तरी सर्व जगातील जेवढे तीर्थ आहेत त्या तीर्थाचं दर्शन घडतं. आणखीन सर्व तीर्थ ज्या ठिकाणी आश्रित आहेत ते आपले माता पिता आहेत. माता आणि पिता या दोन्ही पण व्यक्तींना कधी विसरायचं नाही. माता काय करते? लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती कधी लाभावे न प्रीती. आपली आई प्रत्येक लेकरासाठी कुठल्याच लाभाचा विचार करत नाही. संपूर्ण जीवन त्या लेकरासाठी आपलं अर्पित करते. म्हणून आईला पण कधी विसरायचं नाही पहा. आई माझी जीवनाला कर, आई माझी मायाचा सागर, दिला तुला जीवनाला कर. आई स्वामी तिने जगाचा आई बिना भिकारी. नगेची चांदण तुग चंदनाची कोर, शीतल तुझी छाया मला हवी ग जीवन भर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य मी जगेन. आई देवा पुढे तुला, आई तुलाच गमावेन. आई माझी माता सागर, दिला तुला जीवनाला कर. म्हणून आईला विसरायचं नाही. तसंच जसं आईला विसरायचं नाही तसं आपल्या बापाला सुद्धा नाही विसरायचं. बाप काय करतो? बाप लेकराचे
त्यांची ओढी आपली कुरवंडी वाळवून एकाएकी केला निराशेचा गणी. बाप असतो ना बाप, आपल्या हाडाची काढ करतो, रक्ताचं पाणी करतो, पण आपल्या मुलांसाठी आपलं अख्खं जीवन समर्पित करतो. आपला बनेल फाटला आणि जर गावाच्या ठिकाणी जायची वेळ आली भाऊ, तालुक्याच्या ठिकाणी, तर बिचारा नावा बनेल घेत नाही, वरून चांगला शर्ट घालून जातो. म्हणून आई बापांना विसरायचं नाही. नंबर 4, मृत्यूला विसरायचं नाही. कारण मृत्यू सतत आपल्या बरोबरच असतो. कधी तो आपल्यावरती घालाघाली सांगता येत नाही. पहा, मृत्यूला विसरायचं नाही. येथे वरून ह्याले अवतार हे रते पामर जीव किती. अहो, झाडाच्या एका पान हलवण्याची सत्ता सुद्धा त्याच्याकडे आहे, त्याच्याशिवाय पान सुद्धा हलू शकत नाही. असे प्रभू रामचंद्र, त्यांचे वडील राजा दशरथ, त्यांना सुद्धा हा मृत्यूलोक सोडून जावा लागला. ज्याच्याकडे जलदेवता पाणी भरायला होती, जलदेवता ज्याच्या घरी पाणी भरायची, वायुदेवता स्वच्छता करायची. आपण म्हणतो ना मल्हारी मार्तन खंडोबाराया, वारकाचं काम करायचं. वारकाचं गणपती बाप्पा जो विघ्न हरता आहे, त्या पट्ट्याच्या घरी गाढव वळायचा. गाढव कोण हा देव? रावण. जगातील 5 पतिव्रता आहेत, त्यांच्यापैकी एक पतिव्रता त्याची पत्नी होती. बरोबर आहे. आज एकादश, उद्या बारस, ह्या गोष्टी सांगायला प्रत्यक्ष ब्रह्मदेव होते. बा, शनिदेवाला सर्व जग आवडत, शनीची दृष्टी कुदृष्टी पडू नये म्हणून. पण त्या शनिदेवाला बिचारांनी पालथा घातला होता, 9 ग्रहांच्या पायऱ्या केल्या. आपण म्हणतो ना 5व्या दिवशी सटवी आपल्या कपाळावर अक्षर लिहिते, त्याच अक्षराप्रमाणे आपलं जीवन असतं. ती बाळण पण करायला होती राजा रावणाच्या घरी. राहत कुठं होता? घर लंकेचा राजा रावण, शुद्ध कांचनाची सप्तकोटी, 7 कोटी घरी सोन्याची होती. पण बिचाराला तरी सुद्धा हा अलग सोडून जावं लागलं. मृत्यू निश्चित आहे. मी सांगाल जगणं अनिश्चित आहे, परंतु मृत्यू निश्चित. विठ्ठल विठ्ठल. रामायणातील एक दृष्टांत आहे बघा. मृत्यूचा शेवट आपला गोड कसा केला एका पक्षाने केला. पंचवटीमध्ये प्रभू रामचंद्र, सीतामाई आणि लक्ष्मण दादा बसलेले आहेत. तो दुष्ट रावण, लंकेचा राजा, साधूचा वेश घेऊन आला आणि सीतामाईचं अपहरण केलं. आकाश मार्गाने जात असताना त्या जटायू पक्षाने पाहितलं, कोणीतरी नराधम एका अबला स्त्रीचं अपहरण करत आहे. बिचारा मदतीसाठी धावला, पण या बलाढ्य रावणापुढे त्या बिचाराचं काही चाललं नाही. त्याचे दोन्ही पंख छाटून टाकले. बा, धारातील ते पडला. परंतु एका मातेच्या रक्षणासाठी जर एखादा जीव बलिदान देत असेल तर त्याला त्या देवाकडे जायची गरज पडत नाही. तो परमेश्वर त्याच्याकडे चालून येतो. बघा, प्रभू रामचंद्र सीतेचा शोध करत करत जटायू पक्षी आले. पाहतात तर रक्ताच्या थरवात पडलेला जटायू पक्षी मुखामधून श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. अखंड प्रभू रामचंद्राचं नामस्मरण चालू.
जवळ आले प्रभूंकडे बघाना सुद्धा बोलाना विचार प्रभू रामचंद्र लक्ष्मण दादाला म्हणले तू नामस्मरणामध्ये तल्लीन झालाय त्याच्या कानामध्ये तू राम राम म्हण मग लक्ष्मण दादाने त्याच्या कानामध्ये राम राम म्हटल्याच्या नंतर तो शुद्धीवर आला बाणावर आला पाहतो तर समोर परमात्मा उभा आहे सर्व वृत्तांत सांगितला प्रभू म्हणले जटायू बोल तुला काय पाहिजे तुझी जी इच्छा असेल ती इच्छा मी पूर्ण करायला तयार आहे निष्ठावंत वारकरी काय मागतात तुझा विसरण न व्हावा इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले गोविंद नाम लेके तब प्राण तन से निकले गोविंद नाम लेके तब प्राण तन से निकले गंगा जी का तट हो या यमुना का बंसीवट हो गंगा जी का तट हो या यमुना का बंसीवट हो प्रभु यहाँ निकट हो तब प्राण तन से निकले यार की है अर्जी खुद गर्ज की है गर्जी आगे तुम्हारी मर्जी जब प्राण तन से निकले प्रभू मला काहीच नको आता तुमच्याकडे पाहता पाहता माझी ही प्राणज्योत तुमच्यामध्ये सामावली किंवा तुम्ही सामावून घ्यावी हाच माझ्या जीवनातील शेवट गोड आहे बा म्हणून तुकाराम महाराज सांगतात यासाठी केला होता अभंगाच्या पहिल्या चरणात महाराज सांगतात यासाठी केला होता तहास शेवटचा दिस गोड व्हावा आता निश्चिंतीने पाऊल विसावा मग महाराज तुमचं शेवटचं गोड होण्यासाठी तुम्ही नेमकं काय केलं तर महाराज सांगतात माझा शेवटचा दिस गोड व्हावा म्हणून मी त्या परमात्म्याची साधना केली तसंच
माझा शेवट गोड व्हावा म्हणून मी त्या देवाची पूजा केली. माझा शेवट गोड व्हावा म्हणून मी त्या परमात्म्याला विनंती केली आणि तो माझा शेवट गोड झाला. मरण म्हणजे माणसाच्या जीवनातला शेवट गोड नाही. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम यह संसारे खरदुस्तारे कृपया पारे पाहे मुरारे भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. पुन्हा पुन्हा जन्मला येणं आणि पुन्हा पुन्हा मरणं हे जर माणसाच्या आयुष्यात चालू असेल तर शेवट गोड नाही. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित. मरना उसका नाम है जिसको दोबारा मरना ना पड़े और जन्मना उसका नाम है जिसको दोबारा जन्मना ना पड़े. म्हणजे मरण त्याच सार्थक आहे की ज्याला पुन्हा पुन्हा मरावं लागत नाही बघा. आणि जन्मनं त्याच सफल आहे किंवा सार्थक आहे त्याला पुन्हा जन्म घ्यायची वेळ येत नाही. बरोबर आहे. म्हणून मरण हा माणसाच्या जीवनातील शेवट गोड होणं नाही. आपल्याकडे मोबाईल आहे, प्रत्येकाकडे असतो मोबाईल. तो मोबाईल चांगला आहे तोपर्यंत आपण वापरतो, पण खराब झाला बिघडला आपण म्हणतो मग बिघडला. काय करतो बिघडल्यावर आपण तो मोबाईल टाकून देतो, फेकून देतो. हाय असा फेकतो का त्यातलं काय काढून घेतो. हाय असं नाही टाकून देतो. त्याच्यामधलं सिम कार्ड करतो आपण, काढून घेतो. सिम कार्ड काढतो आणि दुसऱ्या नवीन मोबाईल मध्ये टाकतो बघा. बरोबर आहे. मग मनुष्याचं तसंच आहे. ज्यावेळेस मनुष्याचं शरीर जर्जर होतं त्यावेळेस त्या शरीरामधून आत्मा निघतो आणि दुसऱ्या नवीन शरीरामध्ये प्रवेश करतो. आपण कपडे बदलतो तसा आत्मा शरीर बदलतो. बरोबर आहे. आता मी हा एक ड्रेस घातलाय, हा कीर्तनाचा आहे. झोपताना दुसरा ड्रेस असतो ना. बरोबर आहे. सकाळी जर मॉर्निंग वॉक वगैरे करत असेल तर त्यांचा वेगळा ड्रेस असतो. बरोबर आहे का. कांदे काढायचा एक स्पेशल ड्रेस असतो, तो रानातच असतो. तो तिथंच काढायचा, तिथंच लटकावा लागतो. कांद्याचा आम्हाला जास्त नाद आहे म्हणून मी कांद्याचं सांगितलं. तो ड्रेस काय काही आणत नाही माणूस. हो, तालुक्याला जायचं असेल तर वेगळा असतो, सासरवाडीला जायचं असेल त्याच्यापेक्षा जरा बरा असतो. नवरी बघायला जायचं असल्यावर तर विचारून नव्हे. स्वस्त एकाचा चपला, एकाचा बूट, काय म्हणते ती पेट्रोल, एकाचं गाडी दिसते ती, बराच उठा ठेव करावं लागतं. बरोबर आहे. पण तुकाराम महाराज म्हणतात माझा शेवट गोड झाला. कशामुळे झाला. ज्या दिवशी मला तो परमात्मा प्रत्यक्ष भेटला ना त्याच दिवशी माझा शेवट गोड झाला. आणि म्हणून त्याच्या पुढील चरणात आता निश्चिंतीने
आता निश्चिंतेने पावलं विसावा, खुंटल्या धावा कृष्णेच्या. का हो महाराज, तुमच्या जीवनाचा शेवट गोड झाला, तुम्ही निश्चिंत झाले, बरोबर आहे. तुमची धाराधाव संपली, तुम्ही एका ठिकाणी स्थिर झाले. पण एवढं सगळं झालं, ही नेमकं कशाची क्रांती आहे, हे कशामुळे झालं, या अभंगाच्या तिसऱ्या प्रश्नामध्ये विठोबा